छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली। मात्र असं असताना वैजापूर येथील भाजप कार्यकर्त्यांनी या युतीला विरोध केलाय आणि आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे आहेत। काय सांगाल सर, ज्या पद्धतीने आपण बघतोय तुमच्या दोन पक्षांची युती झाली, मात्र इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जे या युतीला विरोध केलाय, शिवसेना आमदार म्हणून काय भूमिका असणार आहे? जिल्हा परिषद पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर निवडणुकीच्या निमित्ताने काल आणि परवा अशा 2 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी या छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये युती व्हावी असे आदेश जिल्ह्यातील खासदार आमदार मंत्री यांना त्या ठिकाणी दिले आणि म्हणून 2 दिवस आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठका घेतल्या। त्या बैठकामधून असं निष्पन्न झालं की रनिंग जिल्हा परिषद सदस्य ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाला तिथं उमेदवारी द्यावी आणि जिथे दोन्ही पक्षाचा रनिंग सदस्य नसेल त्या जागा आपापसामध्ये वाटून घ्याव्या। हा फॉर्म्युला ठरल्यानंतर वैजापूर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद गट आहे आणि 16 गण आहे। यामध्ये 5 ठिकाणी शिवसेना आणि 3 ठिकाणी भाजप, 10 ठिकाणी पंचायत समितीला शिवसेना आणि 6 ठिकाणी भाजप असा फॉर्म्युला ठरला आणि ही युती फक्त वैजापूर नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाली। कुठे कमी असेल कुठे जास्त असेल, परंतु फॉर्म्युल्यानुसार युती ठरली आणि म्हणून काल बैठक संपल्यानंतर मला समजलं बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनी वैजापूर तालुक्यातील भाजपाच्या नेत्याची गाडी थांबवली, अडवली आणि घोषणाबाजी केली। पण मी सुरुवातीपासून सांगेल की मी नगरपालिकेमध्ये सुद्धा युती व्हावी अशी माझी इच्छा होती, परंतु जे लोक उबाठामधून भाजपमध्ये आले त्यांना बाकीचं युतीचं घेणं देणं नाही, फक्त आम्हाला काय मिळतं। परंतु मी सांगेल का जो पक्षाने आदेश दिला तो आदेश त्या ठिकाणी मी 100% पाळणार आहे। आपण जे बघतो ते भाजपाचे एक नाराज गट जे आहे ते वेगळी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहे आज, त्याच्यामुळे जे ते युतीला फटका बसू शकतो। ते त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनी तो निर्णय घ्यावा, त्यावरती मी काही भाष्य करणार नाही, कारण शेवटी काय करायचं काय नाही ते त्यांनी ठरवायचं आहे ना, म्हणून वरिष्ठ त्यांचे निर्णय घेतील काय करायचं ते। साहेब, माहिती अशी मिळते की ज्या पद्धतीने आपण आता सांगितले की जिल्हा परिषदचे 5 गट तुम्हाला मिळालेत आणि 10 गण, मात्र माहिती अशी मिळते की जे भाजपाचा नाराज गट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते जागा सुटल्या त्याच ठिकाणी उमेदवार देणार आहेत, मग ही भाजपाची खेळी आहे का स्थानिक कार्यकर्त्यांची खेळी आहे? नाही, ते आता आज तर मी त्यावर काही बोलणार नाही है ना, नंतर मला लक्षात येईल का खेळी कोणी केलेली आहे आणि जशी जशी खेळी होईल तसं वरती मी रिपोर्ट करील, कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये युती आहे, देशामध्ये युती आहे, मग युतीचा धर्म पाळावं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्यांचं असंही म्हणणं आहे की जे नाराज गट आहे त्यांचे पक्षांचे आहे ते मैत्रीपूर्ण लढतीचे आदेश द्यावेत, नाही तर आम्ही स्वतंत्र आघाडी करू। जर आघाडी स्वतंत्र झाली तरी तुम्ही तयार आहेत? नाही, आता तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, मी थोडं घेऊ शकतो। मला जे 5 गट दिले त्या 5ही गटामध्ये मी शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार टाकणार आहे। पण तुम्हाला असं वाटत नाही की भाजप नेत्यांनी त्या नाराजांना आजच्या समजून सांगितलं पाहिजे आणि ही युती राहिली पाहिजे व्यवस्थित? 100% सांगितलं पाहिजे, 100% त्यांना समजून सांगितलं पाहिजे, कारण हा फॉर्म्युला सर्व ठिकाणी। आता फुलंब्रीचं जर पाहिलं तर फुलंब्रीला त्यांना जास्त जागा आहे, गंगापूरचं जर पाहिलं तर गंगापूरला त्यांना जास्त जागा आहे ना, आणि मग आता वैजापूरचं रनिंग आमदार जर असेल तर वैजापूरला 5-3 झालं आणि तोही फॉर्म्युला ठरला म्हणून झालं। मग त्यांनी सांगून सांगण्याची गरज आहे, वरिष्ठांनी भाजपाचे जे कोणी जबाबदार या वैजापूर तालुक्याचे पदाधिकारी असतील त्यांना वरिष्ठांनी समजून सांगावं। बरं, ते आघाडी झाली तर काय फरक पडेल तुम्हाला? नाही, माझ्या 5 मध्ये काही फरक पडत नाही, माझ्यामध्ये काही फरक पडणार नाही।
एक आरोप असाही होतो की ज्या पद्धतीनं नगरपालिका निवडणुकीत तुम्ही भाजप नेत्यावर टीका केली त्यामुळे जो रोष वाढला आहे. असं काही होत नाही. निवडणुकी जागेवर आहे. निवडणुकीमध्ये जेव्हा समोरासमोर दोन्ही पक्ष येतात ते माझ्यावर टीका करतात आहे ना. आता त्यांच्याही आमदार या ठिकाणी येऊन गेल्या, चित्रा वाघ, त्यांनी माझ्यावर टीका केल्याच ना. बरोबर आहे. नाही मग माझं कुठे शांत झालं. ते जर टीका करीत असेल तर टीकेला मी पण उत्तर देतोय ना. पण टीका करू नये. जर महाराष्ट्रामध्ये युती असेल आणि युतीचे जर समोर येत असेल तर एकमेकावर टीका करू नये. आपली विकासाची कामं सांगावं, बाकी काही सांगू नये. साहेब, अडचण काय झाली, ज्या पद्धतीने सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली त्यामुळे जे भाजप कार्यकर्त्यांना असं वाटतं की वैजापूरमध्ये पण तसंच व्हावं. मग पूर्ण जिल्ह्यामध्ये तसं व्हावं ना. ज्या 63 जागा आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये व्हावं. परंतु मग वरिष्ठाचे आदेश काय कामाचे आहे. हे वरिष्ठांनी आदेश दिलेले आहे, हे काही लोकल आदेश नाही आहे ना. मग पूर्ण जिल्ह्यामध्ये तसं झालं पाहिजे. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे होते. ज्या पद्धतीनं काल भाजप कार्यकर्त्यांनी नाराज होत नवीन आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या आघाडीचा कोणताही परिणाम आमच्यावर होणार नाही असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.